जर अंथरुणामध्ये लघवी होण्याचं कारण हे नैराश्य, चिंता असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करू शकता। तर लहान मुलांना जवळ घेऊन त्यांना प्रेमाने विचारावं, शाळेमधील किंवा घरातील काही चिंता आहे का, काही नैराश्य आहे का, कोणी त्यांना ओरडलं आहे का। बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलांना जर पॅरेंट्सनी ओरडून बोललं किंवा शिक्षकांनी किंवा मित्रमैत्रिणींमध्ये जर काही झालं तर त्याची भीती लहान मुलांच्या मनामध्ये राहते आणि त्यामुळे अंथरुणामध्ये लघवी करण्याची समस्या उद्भवू शकते। तर यासाठी आपल्या मुलाला जवळ घेऊन त्यांची सांत्वना करावी। कधी कधी अशा समस्यांसाठी औषधी देखील द्यावे लागतात। त्यानंतर लहान मुलांना व्यायाम करण्यास सांगावे। ज्या लोकांमध्ये ब्लॅडरच्या किंवा ओटीपोटामधल्या किंवा पोटाच्या मसल्स वीक असतील तर त्यांना लघवी थांबवून ठेवण्याची जी क्षमता असते ती कमकुवत होते आणि त्यामुळे व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे। ह्या व्यायामांमध्ये आपला जो पेल्विक फ्लोर असतो त्याला स्ट्रेन देणाऱ्या एक्सरसाइज केल्या जातात, तसेच किगल एक्सरसाइज सारख्या एक्सरसाइज केल्या जातात। लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती असो, जर चुकून किंवा काही कारणांमुळे अंथरुणामध्ये लघवी झाली तर त्या घटनेचा त्यांना एक भीती वाटत असते आणि त्या घटनेविषयी बोलण्याबद्दल त्यांना लाज देखील वाटत असते। परंतु लहान मुलांमध्ये अंथरुण ओले होणं किंवा प्रौढांमध्ये काही कारणांमुळे अंथरुण ओले होणं हे काही गैर नाही, ही सामान्य समस्या आहे। त्यामुळे न लाजता तुम्ही आपला प्रॉब्लेम आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना सांगावा। त्यामुळे त्यांना ही गोष्ट लाजिरवाणे वाटू नये यासाठी तुम्ही त्यांना आधार द्या, त्यांना समजून सांगा, त्यांना समजून घ्या, त्यांना हा त्रास नैसर्गिक असल्याचे सांगा, त्यांना दोष देऊ नका। यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि या समस्येवर मात करण्यास ते समर्थ होऊ शकतात। त्यानंतर अडथळा आणणारा स्लीप ऍपनिया। तर तुम्हाला स्लीप ऍपनिया आहे का हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे। आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही याबद्दल अजून माहिती घेऊ शकता। त्यानंतरचं कारण म्हणजे व्हॅसोप्रेसिन। तर व्हॅसोप्रेसिन नावाचं जे हार्मोन असतं ते आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं। त्याचं काम काय असतं की ते रात्रीच्या वेळी आपल्या रक्तप्रवाहातील जे पाण्याचं प्रमाण आहे, मूत्राचं प्रमाण आहे ते शोषून घेत असतं आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण हे आपोआपच कमी होतं। मूत्राशयामध्ये लघवी कमी प्रमाणात तयार होते आणि जर व्हॅसोप्रेसिन नावाचं हार्मोनची कमतरता झाली, सिक्रेट होत नसेल, कमी प्रमाणात सिक्रेट होत असेल तर त्यामुळे मूत्राशयामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून अंथरुणामध्ये लघवी होण्याचे चान्सेस देखील वाढतात। तर अशा वेळी डेस्मोप्रेसिन नावाचे औषध प्रिस्क्राईब केले जाते। त्यामुळे आपले जे मूत्रपिंड म्हणजे किडनी आहेत ते लघवीचं प्रमाण कमी करतात आणि मूत्राशयामध्ये कमी प्रमाणात लघवी येते आणि त्यामुळे